तत्कालीन माननीय अरुण जेटली जी, तत्कालीन त्यांच्या सोबतचे इतर म्हणजे मंत्री महोदय यांनी एका संविधानाला सामान्यांच्या उमेदीपर्यंत सामान्यांच्या उमेदीचं संविधान असतंय आणि संविधान हे सर्व रक्षक असतंय, याकरिता 10% गरिबांसाठी आरक्षण दिलं। हे आरक्षण अत्यंत डंके की चोट पे माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकलं। माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जनहित नावाची एक याचिका दाखल झाली, त्याच्यामध्येही ते आरक्षणाला कोणताही धक्का लागला नाही। ते आरक्षण 100% संविधानिक ठरलं। त्यानंतर राज्य शासनानं 2019 मध्ये राज्य शासनानं 12/2/2019 ला आणि 1/3/2019 ला 12/2/2019 ला महाराष्ट्रामध्ये गरिबांसाठी मोदीजींनी दिलेलं आरक्षण लागू झालं। गरिबांसाठी 10% मोदीजींनी दिलेलं आरक्षण 10% आरक्षण महाराष्ट्रात लागू झालं आणि त्यानंतर त्यामध्ये 1/3/2021 ला परत एक रेझोल्यूशन आलं की गरिबांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क सुद्धा आकारण्यात येऊ नये। हे अत्यंत तुम्हाला सांगतो, ह्या पत्रकार परिषदेत सांगताना ऊर बडवून सांगावंसं वाटतंय। ही पत्रकार परिषद ही महापालिकेतलं कचऱ्याचं टेंडर कोणाला मिळावं यासाठीची नाही आहे। ही पत्रकार परिषद गरिबांच्या मुलांकरिता संविधान रक्षक असलेली पार्लमेंट मोदीजी आणि त्यांनी दिलेलं 10% गरिबांना आरक्षण, ते आरक्षण राज्यामध्ये ज्या वेळेस लागू झालं आणि ते आरक्षण लागू इतपत झालं नाही तर फीस सुद्धा घेण्यात येऊ नये। खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ते आरक्षण असेल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ते आरक्षण असेल। हे दस्तूर खूप स्पष्ट झालं, हे अधोरेखित झालं, लिखित झालं, शासनाचा निर्णय झाला। महामहिम राज्यपालांच्या वतीनं ह्या कायद्याला संमती देण्यात आली आणि जेव्हा महामहिम राज्यपालांकरिता स्वाक्षरी होऊन कायदा बनतो, तो कायदा सर्व अंकश जोपर्यंत तो कायदा कोणता न्यायालय रद्द करत नाही किंवा त्या कायद्याला बदल होत नाही तोपर्यंत तो कायदा आहे तसा वाचायचा असतो। हा गरिबांसाठीचा कायदा आहे। गरिबांच्या लेकरांना वैद्यकीय, मेडिकल, MBBS, BDS, BAMS, BUMS हे शिक्षणाचे मार्ग गरिबांचे लेकर ज्यांच्या खिशामध्ये लाखो करोडो नसतात, जी कष्टकरी जे कोणत्याच आरक्षणात येत नाहीत, ज्यांना कोणत्याच आरक्षणाचा लाभ नाही, अशा गरिबांसाठीचं हे आरक्षण आहे। आणि त्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये पुढे जात असताना तुम्हाला सांगतो 29 तारखेचा दिवस येतो आणि 29 जुलै जी तारीख 29 जुलै 2025 या तारखेला महाराष्ट्राचे आरोग्य वैद्यकीय शिक्षण मंत्री मुशर्रफ यांना भेटण्यासाठी काही लोक जातात। उच्चभ्रू श्रीमंतातली लोक जातात, गरीबातली नाही। मी परत सांगतो, सन्माननीय मंत्रिपदावर असलेली व्यक्ती मुशर्रफ यांना भेटण्यासाठी कोण गेलं तर जे डॉक्टर्स आहेत त्यांना त्यांच्या मुलांची काळजी आहे। जे उच्चभ्रू श्रीमंत आहेत, गरीब नाही, ते गेले। त्यांनी सांगितलं की गरिबांना आरक्षण दिलं तर खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये जागा कमी राहतील। मला सांगा, हा आक्षेप जेव्हा जातीच्या आरक्षणावर येतो तेव्हा कोणी जात नाही, कोणात हिंमत होत नाही, परंतु गरिबांच्या वाट्यातलं, गरिबांच्या ताटातलं शिक्षण, गरिबांचे लेकरं डॉक्टर व्हावेत ही धडपड असताना त्या गरिबांच्या लेकरांच्या ताटातलं शिक्षण, वैद्यकीय शिक्षण त्यांना नको 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 म्हणणारे जे आहेत वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडे गेले
आणि वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी 29 तारखेला भेट घेतल्याच्या नंतर वर्तमानपत्रांमध्ये बातम्या येतात की त्यांनी भेट घेतली या श्रीमंतांनी, आणि त्यानंतर 30/7/2023 मला सांगा, कायद्याचं राज्य आहे, सरकार आमचं आहे. माननीय देवेंद्रजी, हात जोडून विनंती आहे, एक लक्षात घ्यावं आपण, हा मुद्दा हा सामान्य झोपडीतल्या माणसाशी संबंधित आहे, दिहाडी मजुराशी संबंधित आहे. हा मुद्दा भिक्षुकी करणाऱ्या सामान्यातल्या सामान्य, मग आमच्या कुडमुड्या जोशी ब्राह्मणांपासून ते अत्यंत सामान्य गरीब माणसासाठीचा मुद्दा आहे. याला कृपया कुणी सुद्धा राजकीय चष्म्यातून विरोधकांनी पाहू नये आणि सत्तेतल्यांनी पाहू नये, अशी माझी कळकळीची सगळ्यांना आव्हान आहे. मला सांगा, राज्यपालांनी सही केल्याच्या नंतर, संविधानिक राज्यपालांकरिता सही केल्याच्या नंतर ते कायदा झाला. त्या कायद्याला एखादा अधिकारी म्हणून किंवा एखादे सिंगल मिनिस्टर म्हणून त्या कायद्याला बदलण्याचा अधिकार वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना आहे का, असा सगळ्यात अगोदर माझा सवाल आहे. सगळ्यात अगोदर माझा सवाल आहे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना. एकदा शासन निर्णय 2019 मध्ये गरिबांना आरक्षण दिल्याच्या नंतर मुश्रीफांना अत्यंत नम्रपणे संविधानिक भाषेत मला प्रश्न विचारायचा आहे की त्यांच्या खात्याचा विषय आहे. गरिबांना दिलेलं आरक्षण राज्यपालांकरिता स्वाक्षरित झाल्याच्या नंतर, गरिबांकरिता आरक्षित झाल्याच्या नंतर 10% त्या आरक्षणाला धक्का स्वतंत्रपणे एक मंत्री म्हणून लावू शकता का तुम्ही, असा मला तुम्हाला सवाल आहे. त्याचबरोबर मला दुसरा सवाल आहे की फ्रॉड विथ द कॉन्स्टिट्यूशन झालेला आहे, संविधानासोबत धोकाधडी झालेली आहे. कारण ज्या वेळेस राज्यपालांच्या अधिकारात एखादा शासन निर्णय होतो, एखादा कायदा बनतो, तर त्या कायद्याला बदलण्याची प्रक्रिया एक वेगळी संरचना असते. कोणी इंडिव्हिज्युअली, कोणी ऑफिसर, एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, IAS जरी असला तरी त्या IAS अधिकाऱ्याला तशा प्रकारे राज्यपालांच्या अधिकारात पायमल्ली होईल असं वर्तन करण्याचा अधिकार नाही. हे अधिकारी आहेत दिलीप सरदेसाई, कमिशनर अँड कॉम्पिटंट अथॉरिटी स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र राज्य, यांनी ऑफिस नोटीस काढली आहे नंबर 7. ही नोटीस काढून ह्या सन्माननीय पदावरल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं, EWS रिझर्वेशन 10% सीट्स of the available seats will be reserved from EWS candidate for MBBS, BDS, BAMS and BUMS course. This reservation will be applicable only if central government respective council increase existing seats. अहो अधिकारी सरदेसाई साहेब, मराठ्यांचं आरक्षण जेव्हा आलं तेव्हा तुम्ही असं म्हणलात का की मराठ्यांना तेव्हाच आरक्षणाच्या जागा देऊ जेव्हा जागा वाढून येतील? मला हे म्हणायचं नाही, पण मी गुराखी साहित्याचा अभ्यासक म्हणून एक मान आहे, एक हिंदीमध्ये मोहरा आहे, आणि तसं होता कामा नये. कायद्याचं राज्य आहे. गरीब की जेरू सबकी भाभी. अरे गरीब झालोत म्हणून आमच्या लेकरांचं शिक्षण म्हणजे आमची इज्जत, म्हणजे आमची इब्रत. आर्टिकल 21 गरिबांनी गहाण ठेवलेला नाही. मुद्दा हा राजकारणाचा नाही, मुद्दा हा कष्टकऱ्याच्या श्रमानं घाम घालणाऱ्यांच्या लेकरांचा आहे, ज्या पोटतिडकीनं आम्ही मांडत आहोत. सांगायचं तात्पर्य या अधिकाऱ्यांची हिंमत झाली, हे राज्यपालांपेक्षा वरचं पद आहे का, असा सवाल मला परत वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना विचारायचा आहे. हे तुमचे जे अधिकारी आहेत दिलीप सरदेसाई, यांनी राज्यपालाच्या वरचं एक पद निर्माण होऊन त्याच्यावर बसलेत का ते? कारण भारतीय संविधानात तसं पद मला दिसलेलं नाही, माझ्या ज्ञानार्जनात आलेलं नाही, माझ्या अभ्यासात आलेलं नाही. मला सांगायचंय, हे सगळं आम्ही डोळसपणे डोळ्यानं पाहत असताना, शासनाचे निर्णय झालेले आम्ही लक्षात घेतल्याने, वेलफेअर गव्हर्नमेंट म्हणून एक उचित निर्णय झालेला असताना अशा प्रकारे गरिबांचं आरक्षण, गरिबांच्या आरक्षणाची कत्तल, गरिबांच्या आरक्षणाच्या मुळावर घाव,
गरिबांच्या आरक्षणाची वाट लावणे, गरिबाला अति गरीब झाला पाहिजे हे पाहण्याची धाडस एखादा IAS अधिकारी करू शकतो? जबाबदारी कोणाची आहे का नाही? सरकार आमचं आहे, परंतु सरकारने या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार की नाही सरकार, असा सुद्धा, कारण दत्तोपंजी ठेंगडी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि श्रमिकांचे नेते म्हणायचे, सरकार जरी आपली असली तरी श्रमवीरांसाठी, श्रमजीवींसाठी सरकारकडे आपले प्रश्न उपस्थित करत राहा. आणि त्या अधिकारवाणी, त्या शब्दावानी आम्ही आज सरकारकडे शब्द उपस्थित करत आहोत. आणि सांगायचं तात्पर्य हे कंटेम्प्ट सुद्धा आहे. सांगायचं तात्पर्य या कंटेम्प्टला जे आहे कोणता अधिकारी सामोरं जाणार हे आता सगळ्यात महत्वाचं आहे. कारण लक्षात ठेवा, माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे निर्णय दिला, ज्या वेळेस EWS गरिबांच्या आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात गेला, त्यावेळेस माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं, सुप्रीम कोर्ट जजमेंट आहे, जनहित अभियान, जनहित अभियान. वैद्यकीय शिक्षण मंत्री ऐका हो, ऐका, वैद्यकीय शिक्षण मंत्री ऐका हो, ऐका. तुम्हाला सांगतो, ह्या गरिबांच्या आरक्षणाच्या बाबतीत माननीय सर्वोच्च न्यायालयाने जनहित अभियान, सुप्रीम कोर्ट केसेस ऑनलाइन 2022 SC 1540 या खटल्यामध्ये स्पष्टपणे गरिबांना आरक्षण देणं हे अत्यंत गरजेचं आहे, संयुक्तिक आहे, केंद्र सरकारने योग्य घेतलेला निर्णय आहे असा डंके की चोट पे सांगितलंय. आणि जेव्हा कायदा राज्य सरकारने, राज्यपालांनी केला GR म्हणून, जेव्हा केंद्राने भारतीय संविधानात घटना दुरुस्ती करून गरिबांना आरक्षण दिलं, गरिबांचा मायबाप म्हणून, आणि जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं, तेव्हा गरिबांच्या आरक्षणातला एक जागा सुद्धा कमी होणं म्हणजे आपण गरिबांचा छळ करत आहोत असा अर्थ होतोय वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफजी. आणि म्हणून आम्ही काल रात्री या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता राज्यपालांच्या आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाचा अवमान, आर्टिकल 144 खाली हे विलफुल डिसोबिडियन्स आहे, न्यायालयाचा अवमान आहे, विलफुल कंटेम्प्ट आहे, त्याचबरोबर स्टॅट्युटरी कंटेम्प्ट आहे. मला ते कोण दिलीप सरदेसाईंना मला सांगायचं, हा स्टॅट्युटरी कंटेम्प्ट आहे देसाई, ह्याच्यामध्ये माफी सुद्धा होऊ शकत नाही. कारण आरक्षणाची कत्तल करणं, ह्याच्यासाठी तुम्ही RK सब्बरवालचं जजमेंट वाचा. RK सब्बरवाल रोस्टरची हत्या करणं किंवा रोस्टरवर घाला घालणं, त्याच्यासाठी किती मोठी शिक्षा होऊ शकते. आणि तुम्ही IAS अधिकारी आहात म्हणून त्या IAS अधिकारी दिलीप सरदेसाई आहेत, यांच्या विरुद्ध सेंट्रल सिव्हिल सर्व्हिस रूल्स अंतर्गत यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, कायदा संमतपणे यांना निलंबित केलं पाहिजे. आणि मला हे म्हणायचंय की जर वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचा थेट 29 तारखेला पालक भेटलेत, उच्चभ्रू श्रीमंत, आणि 30 तारखेला जर असा निर्णय कॅबिनेटच्या विना जर झाला असेल तर वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी भूमिका जाहीर करावी. आणि हे तातडीचं अत्यंत निकडीचा प्रश्न असल्यामुळे आम्ही काल रात्री म्हणजे आज सकाळी भल्या पहाटे आम्ही जे आहे पत्र दिलेलं आहे, रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे, ते दिले आम्ही महामहिम राज्यपाल महोदयांना, महामहिम चीफ सेक्रेटरी साहेबांना, त्याचबरोबर आरोग्य शिक्षण सचिवांना, त्याचबरोबर डायरेक्टर मेडिकल एज्युकेशनला, त्याचबरोबर कमिशनर कॉम्पिटंट अथॉरिटी जे CET सेल आहे त्याच्यामधून प्रवेश होतात त्यांना, या सगळ्यांना जे आहे आम्ही पत्र देऊन कळवलंय. हिंदुस्थान मजदूर संघ जे कष्टकऱ्यांची भाषा करते, जे मुंबई महापालिकेमध्ये मान्यताप्राप्त संघटन आहे, त्या संघटनेची कोड नंबर 26 आहे, त्या कष्टकऱ्यांच्या हिंदुस्थान मजदूर, कारण हा प्रश्न मजदूरांशी संबंधित आहे. आणि म्हणून मी आणि डॉक्टर जयश्री पाटील आम्ही जे आहे हे विस्तृत म्हणजे काय बोलले होते लोकसभेमध्ये, म्हणजे गहलोत साहेब हे आरक्षण आणताना गरिबांचं ते मुद्दे सुद्धा आम्ही त्याच्यात मांडलेत. त्याचबरोबर
राज्यसभेमध्ये रविशंकर प्रसाद साहेब काय बोलले होते ते सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये मतं आणलेली आहेत त्यांची. आणि आरक्षण किती लोखंड आहे, किती आवश्यक आहे ते सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये आणलंय. सर्वोच्च न्यायालयाचे वेगवेगळे निवाडे आणलेत. त्याचबरोबर राज्यपालांच्या निर्णयाला सहजासहजी जोपर्यंत कायदा पद्धतीने बदलला जात नाही तोपर्यंत कसंच बदलू शकत नाहीत. आणि त्या बाबतीतले सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय सुद्धा आम्ही त्यांच्या निवेदनात, त्यांना दिलेल्या पाठवलेल्या निवेदनात म्हटलंय. आणि शेवटी आम्ही असं म्हटलं की जर आपण हे सगळं करणार नसाल तातडीनं तर काइंडली टेक नोट अँड नोटिस दॅट फेल्युअर टू ऍक्ट प्रॉम्प्टली मे रिझल्ट इन फ्युचर कॉन्स्टिट्यूशनल लिटिगेशन. आम्ही हे सांगून टाकलंय की जर तुम्ही तातडीनं मिनिटामध्ये जसं तुम्ही श्रीमंतांची आली तसंच एक गरिबांचा आवाज आहे, हे रोजगार मजूरदारांच्या मुलांचा आवाज, हा आवाज मी देत आहे तुम्हाला. आणि म्हणून मी तुम्हाला दौंडी गावात जशी देतात त्या दौंडी प्रकारे मी वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना मी दौंडी देऊन सांगितलेला आहे. हा आवाज ऐकल्याबरोबर तातडीने गरिबांच्या मुलांच्या आरक्षण जे 10% गरिबांच्या उन्नतीसाठी दिलेलं आहे ती कत्तल थांबवा. इथं गायची कत्तल चालत नाही. हसन मुश्रीफ साहेब, इथं गरिबांच्या लेकरांच्या शिक्षणाची आणि त्यांच्या आरक्षणाची कत्तल हो दिली जाणार नाही. हे डांके की छोट पे लक्षात ठेवावं. उद्या म्हणू नये की आम्ही हे सगळे मुद्दे जाणीवीचे, जागृतीचे, गरिबांच्या उन्नतीचे आम्ही न्यायालयात घेऊन जाऊ आणि तातडीने तुम्ही निर्णय घ्याल हेच अपेक्षा आम्हाला आहे. आणि सरकार मायबाप म्हणून दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथरावजींना सुद्धा आणि अजितदादांना सुद्धा उपमुख्यमंत्री सन्माननीय आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्रजींना सुद्धा या प्रकरणामध्ये हसन मुश्रीफांनी जे काही केलंय, जे काही त्यांच्याकडून घडलंय त्या बाबतीमध्ये राजकारण जास्त होण्याऐवजी, राजकारणावर जास्त पाहण्याऐवजी मी म्हणत नाही की हसन मुश्रीफांना काढा, हकलून टाका, राजीनामा घ्या, ते मी म्हणत नाही. कारण आज तारखेला मला माझ्या गरिबाच्या मुलांना त्यांचं जे 10% आरक्षण आहे ते महत्वाचं आहे. मला राजकारण करायचं नाहीये. त्यामुळं दत्तोपंत ठेंगडींच्या शब्दामध्ये श्रमिकांचा आवाज, माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींच्या आवाज म्हणजे त्यांच्या शब्दामध्ये श्रमवीरांचा आवाज मी आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. सरकार, ओ सरकार, ओ सरकार, ऐका सरकार, गरिबांच्या लेकरांच्या आरक्षणाची कत्तल थांबवावं सरकार, थांबवावं सरकार. हे दंडापासून हात जोडून विनंती आहे सरकारला. ठीक आहे सर, माणिकराव फुकट यांनी राजीनामा दिला नाही, मात्र त्यांचं खातं बदल झालंय, क्रीडामध्ये गेले. त्याच्यावर आता विरोधक आता टीका देखील करण्यात येते. कारण की जसा तो विधानसभामध्ये जो रम्मीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांची राजीनाम्याची मागणी होती. अरे त्या विरोधकांना सांगायचंय, अबे जे बोलायचे ते बोला ना. एक आमचा त्या शिवाजी पार्कच्या बाजूला राहून एक जण आपल्या टेन ड्रायव्हर बोलतात, टन 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 टोलवर बोलतात. अरे गरिबांच्या लेकरांवर बोला ना तुम्ही. रम्मी 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 रम्मी, अरे ती रम्मी खेळ है की एंटरटेनमेंट है की जुवा है हे तरी कायद्यात तपासून पाहिलंय का? आणि मला असं वाटतंय की सन्माननीय कोकाटे साहेबांना जे परत आता मंत्रालय दिले, क्रीडा मंत्रालय, ते खेळाशी संबंधितच आहे. त्याच्यामुळे मला वाटतं ते अधिक आनंदाने ते काम करू शकतील. कारण मंत्रालय कोणतंही असो, कॅबिनेट मंत्री म्हणजे तो सर्वंकष कॅबिनेटचा पार्ट असतात. त्याच्यामुळे खाते मला असं वाटतं कॅबिनेटचे डिसिजन महत्त्वाचे असतात. खाते हे त्या काळापुरते म्हणजे जी बैठक असते 8 दिवसातली, त्या बैठकीच्या काळात 7 दिवस खाते काम पाहण्यासाठी असतात. परंतु कॅबिनेटमध्ये राहून त्यांना आणखीन सुद्धा मला वाटतं ग्रे फील्ड आहे, ते चांगल्या प्रकारे क्रीडा मंत्रालयात काम करू शकतात. आणि परत असं म्हणतात महाराष्ट्रासाठी रम्मीपटू आता तयार करणार का? रम्मी काही खेळावी याचा आदर्श कोकाट्यांनी घ्यावा असं ते बघा. मला काय अनिल ना म्हणजे आमदार आहेत की ते आता माझे आमदार आहेत, आमदार आहेत विधान परिषद, हा विधान परिषदेचे आमदार अनिल. मला सांगायचं आहे की आपण मंत्री होतात, स्टेट म्हणजे याचे परिवहन मंत्री होतात, तेव्हा किती लोक मेले होते? 124 लोक मेले होते. तेव्हा आपल्याला आपण कोणता खेळ खेळू लागलो? तेव्हा आपण मारेकऱ्यांचे पटू होतात का असं आम्ही म्हणत नाही. आपण मारेकऱ्यांचे पटू होतात का? महाराष्ट्राच्या इतिहासात जर काळ्या कुट्ट शब्दात जर कोणता इतिहास लिहिला गेला असेल तर
विधान परिषदेचे आमदार श्री अनिल हे ज्यावेळेस मंत्री होते, परिवहन मंत्री होते, त्यावेळेस एवढे लोक जे कष्टकरी त्यांच्या काळात मृत्यू झालेले आहेत. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतंय त्यांना बोलायला मला असं वाटतंय किती तोंड आहे ते त्यांनी ठरवावं. सर, काल जो मालेगावचा ब्लास्टचा जो निकाल आला, कसं बघताय निकालाकडे? बघा, तुम्हाला सांगतो, सन्माननीय श्री पुरोहित साहेब, पूजनीय पूजनीय ज्या साध्वी आहेत, आणि तुम्हाला सांगतो त्या दोघांना आणि त्यांच्या सोबतच्यांना ज्या प्रकारे काँग्रेसी कम्युनिस्ट माइंडेड लोकांनी त्रास दिला. काँग्रेसांचा तो काळ होता, काळ म्हणजे इतका बोकाळलेला होता, मी सोकाळलेला म्हणत नाही, बोकाळलेला काळ होता की त्यांना साधू समुदाय समजला नाही. आणि तुम्ही जर आपण बघितलं साध्वीजींचं शब्द तर पट्ट्यानं काढून मारण्यापर्यंत. मी तर म्हणतो कोणते परमवीर आहे, त्या परमवीरच्या बाबतीमध्ये ह्या सगळा घटनाक्रम पाहिल्याच्या नंतर लक्षात घेतलं पाहिजे की काही ना काहीतरी त्याच्यामध्ये क्रिमिनल प्रॉसिक्युशन किंवा डिपार्टमेंटल इन्क्वायरीज झाल्या पाहिजेत, कारण येणाऱ्या काळामध्ये असं होता कामा नये. आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नाकडे जाताना मला सांगायचं आहे की भारतीय संविधानाचा काल झालेला निकाल हा विजय आहे. उशीर लागला परंतु न्याय मिळाला. पण एक मात्र दहशतवाद्यांनी लक्षात ठेवावं की ते हिरवं फडकं घेऊन, जसे ते पाकिस्तानी, कारण मी हिरवा झेंडा म्हणणार नाही, झेंडा म्हणलं तर मानकारी ठरेल, कारण हिरवं फडकं घेऊन जे पाकिस्तानी हरामखोर अतिरेकी जे जगामध्ये दहशत पसरवतात, त्यांनी आमच्या देशातल्या संत समुदायाला जे संत समुदाय म्हणजे जे आमचे साध्वीजी आहेत किंवा आमचे सैन्यातले कर्नल आहेत, त्यांना बदनाम करून एक वेगळं पाकिस्तानी अंग देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु ते सुद्धा त्यांचं आता मला असं वाटतंय की ते सुद्धा बुजगवणं ठरलं. आणि न्यायालयाच्या निर्णयाच्या बाबतीत त्या पुढे जाऊन हा निर्णय अत्यंत बॅलेन्स आहे. ह्या निर्णयामध्ये तुम्ही बघाल की म्हणजे जे लोकांना विजा झाली किंवा लोक हे झाले म्हणजे क्षतिग्रस्त झाले, त्यांना सुद्धा न्यायालयाने कंपन्सेशन दिलं. आणि खरे अतिरेकी तुम्हाला सांगतो, जगामध्ये अमेरिकेत जर तुम्ही घटना घडली तिथला अतिरेकी पहा, आणि काश्मीरामध्ये येऊन अतिरेकी हल्ला केलेला अतिरेकी पहा, की मुंबईतला पहा, कोण आहे तो तो निघणार शेवटी हिरव्या फडकेवालेच. आणि मला म्हणून तो जो आहे ना, तो असदुद्दीन ओवैसी काल ज्या प्रकारे व्यक्त झाला, मला निंदा करायची आहे, निषेध करायचा आहे म्हणे सरकार मला सांगा याच्यामध्ये सरकारने न्यायालयाचा निर्णय योग्य झाल्याच्या नंतर असदुद्दीन ओवैसीला का खात सुटली मला सांगा. म्हणजे कर्नल पुरोहित त्यांना म्हणजे निर्दोष मुक्त केल्याच्या नंतर का त्रास झाला. त्याचबरोबर म्हणे की तिथे म्हणजे नमाजी होते, असदुद्दीन धर्म कामध्ये आणता, हे कोणती चाल आहे, ही कोणती रीत आहे, ये नाही चाल है असदुद्दीन, ये हिंदुस्तान है. यहाँ पे हर दिन कर्नल पुरोहित जी को सैल्यूट ही किया जाएगा, क्योंकि वो भारत माँ के रक्षक है. वो नातंकियों के जैसा नहीं है, उन्हें जरूर फांसी होनी चाहिए होती है. वो भारत माँ के रक्षक थे. काँग्रेसी कम्युनिस्ट माइंडेड ने एक कुभांड रचून जे घडून आणलं होतं, त्याच्या वेदना त्या म्हणजे तुम्हाला सांगतो त्रास त्या दोघांनी सुद्धा म्हणजे साध्वीजींनी सुद्धा आणि कर्नल पुरोहित साहेबांनी सुद्धा सहन केला. आणि म्हणून मला असं वाटतंय की राजकारण याच्यात करू नका, राजकारण करण्याचा विषय नाही. आणि येणारा काळ तुम्हाला सांगतो, हिंदू राष्ट्र भारतामध्ये अशी कोणतीही कारवाई आणि पाकिस्तान्यांचा मनसुबा पूर्ण होणार नाही. हळूहळू बघतो आपण का सरकारच्या मंत्र्यांमध्ये टीका होत चालली, योगेश कदममध्ये टीका होते, बाल प्रकरणात त्यांचं बाळचं परवाना रद्द झालं अशी काही माहिती समजते नाही. मला जी माहिती आहे, जे मी पाहिलं, कारण जयश्री पाटील ह्या व्यावसायिकांच्या वकील आहेत, म्हणजे आहार संघटनेचा सुद्धा त्या वकील आहेत. हॉटेल आणि जी संघटना सगळ्यात मोठी आहे तर त्या संघटनेच्या प्रोफेशनली वकील आहेत जयश्री पाटील. आणि लोक जेव्हा भेटायला आले होते जयश्री पाटलांना, तेव्हा मी ते म्हणले की त्यांनी ते ऑलरेडी बार त्यांनी बंद केलेलं आहे, आणि ते बार तुमच्या अधिवेशनाच्या आधीच त्यांचं बंद केलेलं होतं. आणि तिथे मला वाटतं दुसरा व्यवसाय उद्योगसुद्धा त्यांचा आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की खरे प्रश्न कोणते आहेत मला सांगा. खरे प्रश्न शेतमजुरांचे, खरे प्रश्न गरिबांचं आरक्षण लुटण्याचे किंवा गरिबांचं आरक्षण मारण्याचे. त्यामुळे या सगळ्या ज्या क्षुल्लक गोष्टी आहेत, या गोष्टींना महाराष्ट्रात
म्हणजे झुलवत ठेवायचं हेच विरोधकांना सुद्धा वाटतं असं मला म्हणायचं. राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर आरोप केले, निवडणूक आयोग भाजपांसाठी मतांची चोरी करते असं त्यांनी म्हटलं. मला राहुल गांधींचं पार्लमेंटरी भाषेत बोललं पाहिजे राहुल गांधींनी. मला वाटतं की त्यांच्या आजी इंदिराजी, त्यांचा बाप राजीव गांधी, त्यांचा काका हे सगळे पार्लमेंटरियन होते. त्यांची आई पार्लमेंटरियन. पार्लमेंटरी भाषा आहे का चोर फिर हे ते? हा, मला वाटतं मामूजान भाईजानची सावली पडल्यासारखं बोलू नको रे बाबा राहुल, बोलू नको रे बाबा राहुल, असं व्यक्त होऊ नको. पार्लमेंटरी भाषेत बोललं पाहिजे राजा बाळा. सर, मंत्री कोकाटे यांचं मंत्री सर, एकीकडे आपण पाहतोय की ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. राज ठाकरे जाऊन उद्धव ठाकरेंच्या घरी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. उद्या देखील एका कार्यक्रमामध्ये राज ठाकरे आणि संजय राऊत एकत्रित येण्याची शक्यता आहे. नाही, माझ्या माहितीप्रमाणे तो कार्यक्रम शेतकरी कामगार पक्षाचा आहे का? हा, मला असं म्हणायचं आहे की शेतकरी कामगार पक्षाच्या जयंतभाईंनी, मला असं वाटतं की शेतकरी, शेतमजूर, शेतमालाला भाव, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, शेतकरी आत्महत्येवर या बाबीवर, शेतीची मशागत, जमीन सुपीक नापीक याच्यावर विचार केला पाहिजे. हे माणसं जे आहेत ही जोडगोळी, मला म्हणजे राजकीय भाषेत बोलायचं झालं तर ही जोडगोळी जी आहे, यांचं दोघांचं प्रगती पुस्तक जे आहे ना, म्हणजे उद्धव ठाकरेच्या राजकीय पक्षाचं आणि राज ठाकरेच्या राजकीय पक्षाचं, हे फेल आहे, नापास आहे. का नापास आहे? तर राज ठाकरेचं कोणी आहे का? म्हणजे तुम्हाला सांगतो, बियाला कोणी लोकसभेत आहे का त्यांच्या पक्षाचं? विधानसभेत आहे का त्यांचं बियाला? आता गल्लीतली तुरतुर 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 तुर. त्याच्यानंतर उद्धव ठाकरेच्या बाबतीत किती गळती लागलेली आहे, तुरतुर 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 ती गल्लीची साठीची आहे. त्यामुळं मला असं म्हणायचं आहे की हे दोन्ही सुद्धा राजकीय दिवाळखोर झालेली माणसं आहेत. आणि त्यातले त्यात मला तर म्हणायचं की आता उद्धव ठाकरेचा चिन्ह आणि पक्ष आता राहिला आहे कुठं? त्याच्यामुळं उद्धव ठाकरेच्या बाबतीमध्ये मला हेच म्हणायचं आहे की उद्धव ठाकरेंनी आता बस झालं, जमत नसेल तर माणसानं काहीतरी ते चित्रउत्र काढतात, ते चित्रउत्र काढण्यामध्ये वेळ घालवा. सर, एक महत्वाची बाब समोर आलेली आहे. मालेगाव बॉम्बस्फोटातील जे पहिल्याचे विक्टिम होते, नाही वेगळा प्रश्न आहे, महबूब मुजावर म्हणून त्यांनी एक खुलासा केलेला आहे एबीपी माझा. ते म्हटले की मला परमवीर सिंग यांनी सांगितलं होतं की RSSचे जे प्रमुख आहेत मोहन भागवत त्यांना पकडून घेऊन या त्या सगळ्या प्रकरणासाठी. थेट RSSला निशाणा करण्याचा प्रयत्न होता. मला सांगा, ज्या माणसाने हे बोललेत, काय नाव त्यांचं? महबूब मुजावर. कोण हा महबूब आहे? हे ATSच होते, त्याच्यामध्ये त्यांनी परमवीरवर आता आरोप केले. नाही, माझं असं म्हणणं आहे की मुजावर आणि वगैरे 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 काय तुम्ही सांगताय ते परमवीर. सन्माननीय विशेष न्यायालयाने ज्यावेळेस आपली मत नोंदवलं, ज्यावेळेस कोणताही पुरावा जोडून येत नाही, कोणती फॅक्ट क्लिअर होत नाही, एव्हिडन्स नाही, असं जेव्हा डंके की चोट पे निर्णय आला, तेव्हा मला असं वाटतं असं मुजावर जे काय बोलतील ना, हे मला काय फार महत्त्वाचं वाटत नाही. हे उगा आपलं ते शाम के चाय के टपरी पे गप्पा, चाय के टपरी के गप्पा, शाम के चाय के टपरी के गप्पा आहे भाई मामूजान भाई. सर, लाडकी बहीण योजनेसाठी आता सामाजिक न्याय विभागातून 410 कोटींचा जो निधी आहे तो आता या ठिकाणी वर्ग केला. कुठं, कोणत्या ठिकाणी? लाडक्या बहिणीचे जे आता पैसे येतील. बघा, मुद्दा मला त्याच्या बाबतीतली अधिक माहिती नाही. मी माहिती हाती आल्याच्या नंतर मी त्याच्यावर बोलू शकतो, कारण तो विषय माझ्यासाठी आणखीन मी पाहिलेलाच नाही. सर, आपण जर बघितलं, महादेव मुंडे हत्या प्रकरणात SIT स्थापन करण्याचा आता आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. ज्ञानेश्वरी मुंडेंनी वारंवार मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, पत्र दिलं, आणि त्यानंतर ही SIT स्थापन झाली. म्हणजे वेळ झाला. बघा, कायदे प्रक्रिया आहे. म्हणजे जर सरकारने, मान्य गृहमंत्री महोदयांनी, मान्य मुख्यमंत्री महोदयांनी जर एखादा निर्णय घेतला असेल तर तो निर्णय कायदेशीर दृष्ट्या न्याय देण्यासाठीचा आहे. त्याच्यामुळं निर्णय घेतल्याच्या नंतर त्या निर्णयावर लोकांना काम करू दिलं पाहिजे, अधिकाऱ्यांना काम करू दिलं पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.